कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो चिडू नका, काय म्हणताय? मला माझ्या मुलीचं भविष्य दिसतंय समोर आणि तुम्ही चिडू नका म्हणताय? कामासाठीच गेलाय तो आणि ही केस आधीपासूनच चालू होती ना। पण आधी होती का एवढी जवळीक? अहो साखरपुडा झाल्यापासून अर्जुन तर गायबच आहे तुमचा। अर्जुन आणि आर्याची साधी भेट सुद्धा झालेली नाही हो। मला तर वाटतंय ती कलेक्टर तिच्या पदाचा गैरवापर करतेय। नाही, असं अजिबात नाही। आम्ही ओळखतो तिला, म्हणजे कामाच्या बाबतीत ती असं कधीच करणार नाही। हो, आणि अर्जुन पण आमचा कामाशी काम ठेवणार आहे हो। एवढंच जर होतं तर कशाला घातलात परत लग्नाचा घाट? जुळलं असतं ना त्यांचं परत। हे बघा, तुम्ही असं एकदम टेन्शन घेऊ नका। त्यापेक्षा अर्जुनला लांब राहा म्हणून सांगता येईल का? हा मावशी, म्हणजे आम्ही बोलतो आजच भाऊजींची। हां बघा जमलं तर, कारण आर्यासारखी मुलगी अर्जुनला मिळणार नाही एवढं नक्की। अहो तुमच्या अर्जुनला एक मुलगा असताना ती लग्नासाठी तयार झाली आहे। प्रेमात तिची फसगत झाली असं तिला वाटलं नाही पाहिजे। नाही वाटणार, आमचा विश्वास आहे अर्जुनवर। अहो मलाही आवडेल विश्वास ठेवायला, पण त्यांनी असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे ना। जाऊ दे, ठीक आहे, निघते मी। हॅलो हॅलो मा, मी अमोल बोलतोय। बोल बाळा। मा, आता कोणतरी माझ्या मागे मागे येत होतं। काय? कुठे? इथे चोराच्या जुन्या घराजवळ। मी बघते काय करायचं ते, मी पोलिसांना फोन लावते। मा, मास्टरला फोन लाव, एकदम भारी पोलीस आहेत। हो बाळा, मी बघते काय करायचं ते, तू बाहेर पडू नको घराच्या। हो मा, चला रे। अर्जुन कदमांना हात पाठवा। मैं कम इन मॅडम? हाँ या। काय झालं मॅडम? अर्जुन, माझ्या घराजवळ एक संशयास्पद व्यक्ती आढळला। काय? हाँ, मोना दिव्याची बायको आहे ना, तिचा पाठलाग करत होता। आपण लगेच जाऊन बघू। हाँ, कुठे? माझ्या घराच्या मागे एक पडका बंगला आहे, त्याच साईडला। लगेच बघू, चला। एक्सक्यूज मी मॅडम, अर्जुन सर कुठे? अर्जुन सर आणि अपर्णा मॅडम आत्ताच घाईघाईनी बाहेर गेलेत। कुठे गेले? म्हणजे काही काम होतं का? नाही, त्या संदर्भात त्यांनी काहीच सांगितलं नाही मला। पण तुमचं काही अर्जंट काम होतं का? नाही, मी बघते। ॲक्च्युली त्यांनी मला इकडे बोलून घेतलं होतं। ओ आय सी। तुम्ही असं करा ना, तुम्ही अर्जुन सरांना फोन करूनच बघा, है ना? पण मला असं वाटतं काहीतरी महत्त्वाचंच काम होतं, म्हणून ते दोघे इतक्या घाईघाईने गेलेत। ओके। हीच जागा आहे का? हो, हीच जागा आहे। तुम्ही थांबा, मी बघून घेतो। अर्जुन, सांभाळू ना।
अर्जुन तू इकडे कशाला आलीस? अरे तुझा फोन लागत नाहीये, रेंज पण नाही, मला काळजी वाटली मग. तिथे कोणतरी राहते बरं का? शक्यच नाही अरे, हा पडका. ते बघ, खायची वस्तू आहेत ते पण ताज्या. हे पाणी, झोपायची जागा, 100% कोणतरी राहते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.